लांडे गुरुजी असतील, बर्डे सर असतील, सुरेश शिंदे असतील, त्याचबरोबर प्रकाश बर्डे, आमचे गुरु हनुमंत बर्डे सर यांनी सांगितलं, दादा तुम्ही पायवारीला यायचं. आणि मी पायवारीला आलो आणि माझ्या भाग्यामध्ये आज हा प्रवचनाचा जो लाभ आहे हा माझ्या मायबापांनी ग्रामस्थांनी मला दिला. मी त्याच्याबद्दल मनस्पूर्वक सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. हे प्रवचन माझ्या आयुष्यातील पहिलं आहे आणि प्रवचन करताना मी तुकोबारायाचा अभंग घेतलेला आहे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मी ह्या अभंगावर आपणाला माझ्या जीवनातील पहिल्या प्रवचनामध्ये मी जे सांगणार आहे आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्या. आज आपण पायीवारी असेल, पायीवारी करत असताना आज इथं 10-20 लाखाचा जनसमुदाय आला. आपण बलवडीतून निघत असताना असंख्य माणसाने आपणाला अन्नदान असेल, आपल्या प्रत्येक चहा पाण्याचा कार्यक्रम असेल, जेवणाचा कार्यक्रम असेल, यामध्ये ह्या समाजातील घटक ह्या पांडुरंगावर इतकं प्रेम करतात आणि ह्या सर्व माणसांच्या सहकार्यानं आज आपली जी दिंडी आहे ही ह्या ठिकाणी पोचलेली आहे. मित्रो, आपण परमेश्वराचं नामस्मरण करताना कुठेही परमेश्वरानं आपणाला हे सांगितलेलं नाही की आपण संन्यास घ्यावा आणि फक्त परमार्थ करावा. आपण संन्यास घेण्याची गरज नाही, पण प्रपंच आणि परमार्थ हा एकत्र करावा. यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार. आता प्रपंच आणि परमार्थ ह्या गोष्टी साध्य करत असताना अनेक गोष्टीचे आपल्याला दाखले देता येतात. माणसाला जीवनामध्ये आज आपण तुकोबारायाचा अभंग घेतलेला आहे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपुल्या हिता म्हणजे आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्या हितासाठी जी माणसं जागतात त्याची धन्यता परमेश्वरानं कुणाला दिलेली आहे? माता पिताला दिली. म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता त्याची धन्यता माता पिताला दिलेली आहे. आणि कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. म्हणजे असे सात्विक पुरुष किंवा अशी सात्विक मुलं किंवा मुली ज्याच्या कुळामध्ये जन्माला येतात, ज्याच्या उदरामध्ये जन्माला येतात, सात्विक या शब्दाचा अर्थ आहे चांगली, सुसंस्कृत, परमेश्वराला आवडणारी मुलं ज्याच्या पोटाला किंवा ज्याच्या कुळामध्ये येतात ती माणसं कुळाचा, ती मुलं कुळाचा उद्धार करतात. म्हणजे आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग गीता भागवत ही जी सात्विक मुलं जन्माला येतात ते विठोबारायाचं चिंतन करतात, परमेश्वराचं चिंतन करतात आणि ते अखंड करत असतात आणि गीता भागवतचं ते श्रवण करत असतात, वाचत असतात, त्याचं समाजामध्ये त्या ज्ञानाचा वापर करत असतात. म्हणून हा जो अभंग आहे तो अभंग तुकोबारायांनी प्रपंच करणाऱ्या माणसाबद्दल लिहिलेला आहे. ज्या माणसाने लग्न केलेलं आहे, संसार आहे, मुलं आहेत, त्या माणसाने आपला प्रपंच करत असताना कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे हे यामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं. तुकोबाराय एवढ्यावर थांबले नाहीत. म्हणजे अशा लोकांची सेवा जर माझ्या हातनं घडली तर ते माझं भाग्य असेल असं तुकोबारायांनी या शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग तुकोबारायांनी काय सांगितलं? तुमची मुलं चांगली झाली पाहिजे, तुमची मुलं कर्तृत्वान बनली पाहिजे आणि त्याचा आनंद परमेश्वराला होतोय आणि त्यांची सेवा जर तुकाराम महाराजांना घडली तर ते ह्या जीवनामध्ये त्यांचं सार्थक झालं असं हे तुकोबाराया म्हटलेलं आहे. मग मी अगदी समाजामध्ये अनेक गोष्टीवर आपल्याला बोलतो. आपण काम करत असतो, माणसाच्या जीवनामध्ये पैशाला महत्व देणारी माणसं किंवा पैशाचा संचय करणारी माणसं ही समाजामध्ये सुखी नाही.
पैसे मिळालेच पाहिजे तर प्रपंच चालणार आहे. प्रत्येक घटकानं पैसा मिळवलाच पाहिजे, पण पैशाचा उपभोग आणि विनियोग हा चांगल्या कामासाठी केला पाहिजे, सत्कर्मासाठी केला पाहिजे. हा ह्या अभंगाचा खरा गाभा आहे. मित्र, सगळीच आपण बसलेलो आहे, बऱ्यापैकी सगळीच गावातली. तर मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण आपल्या मुलांसाठी प्रपंच करतो. आपण कोणासाठी प्रपंच करतो? आपली मुलं मोठी झाली पाहिजेत, आपली शिकली पाहिजेत, आपली व्यसनापासून मुक्त झाली पाहिजेत. पण आपल्यामध्ये अनेक दोष आहेत. पालक म्हणून वारेमाप पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळणं, पैसे कमवणं आणि पोरांना पाठवणं, इथपर्यंत आपण थांबलो आणि त्यामुळं आपल्या प्रपंचात आपली मुलं वाईट मार्गाला लागली आहेत. मग आपण तुम्ही सांगा मला, एखादी शाळेमध्ये पालक सभा आहे, किती पालक त्या सभेला जातात? शिक्षक बी येतात, सुशिक्षित लोक आहेत, व्यावसायिक आहेत, मजुरी करणारी माणसं आहेत. पालक सभेला ज्या वेळेला, माझी स्वतःची शाळा आहे, मी पालक सभेला ज्यावेळेला माणसं बोलवतो त्यावेळेला एकही माणूस त्या पालक सभेला येत नाही. आपल्या मुलांचा अभ्यास काय, आपणाला त्या ठिकाणी चांगलं शिकवतात का, ह्या गोष्टीवर अगदी बारीक असल्यापासून, मूल लहान असल्यापासून आपण त्यांच्यावर संस्कार घडवणं, त्यांच्यावर शिक्षणाचा दबाव टाकणं, हे सुद्धा आपल्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं. म्हणून मला एकच म्हणायचं, आपलं हित जर आपणाला जोपायचं असेल, आपलं म्हातारपण आपणाला चांगलं घालवायचं असेल, तर आपण आपल्या मुलावर संस्कार चांगले घडवले पाहिजे. आपण त्या शाळेमध्ये गेलं पाहिजे, त्या शाळेत चांगलं शिकवतात का नाही, आपला मुलगा शाळेत जातो का नाही हे बघितलं पाहिजे. अलीकडचा प्रकार फार बदल झालेला आहे. आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो, कारंडे गुरुजी होते, गोंजारी गुरुजी होते, शिंदे गुरुजी होते, घाडगे गुरुजी गावात होते. किती मारलं, पडसतो जरी मारलं तर आई बाप विचारायला येते. मुलावर तुम्ही मोबाईलचा वापर झाला, टीव्हीचा वापर झाला, सगळ्या गोष्टी. आज एक पालक पैसे कमवतोय, महिन्याला 1,00,000, 2,00,000, 50,000 कमवतोय. तर त्या पालकांना काय करायचं? मुलाला मोबाईल घेऊन द्यायचा, घरात LED मोठा आणायचा, वाढदिवस सगळ्याचे साजरे करायचे, हॉटेलच्या सवय लावायच्या. पण तुम्हाला हे माहित आहे का की आपला मुलगा भविष्यामध्ये 50,000 कमवल का, ₹1,00,000 कमवल का, आणि ह्या सवयी त्या पूर्ण जोपासू शकेल का? जो मुलगा काहीच नाही, त्याला तुम्ही वाईट सवयी लावण्याचं जे काम करताय ते प्रपंचासाठी धोक्याचं आहे. म्हणून सवयी ज्या आहेत त्या सवयी तारतम्यात ठेवल्या पाहिजे. मग प्रत्येक माणसाचे काय, मी महिन्यात 2,00,000 कमवतो, मग मी खर्च केले म्हणून काय झालं? खर्च कशावर अवलंबून आहे? खर्च कशावर अवलंबून आहे सगळी सांगा मला. खर्च कशावर अवलंबून आहे मामा? खर्च सगळी सांगतात उत्पादनावर अवलंबून आहे. अजिबात खर्च उत्पादनावर अवलंबून नाही. खर्च हा शाश्वत आहे. तुम्हाला उत्पादन तुमचं थांबलं तर खर्च करावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्याचं उत्पादन थांबलं, पण कुठून ना कुठून आपल्याला अन्नधान्य गोळा करून आपला प्रपंच चालवावा लागला. उत्पादन थांबलं म्हणून आपला खर्च थांबला. तर प्रत्येक माणसाचा खर्च शाश्वत आहे. आणि तुम्ही आपल्या प्रपंचामध्ये आपल्या मुलाबाळाला किंवा तुम्ही करत असताना वाईट मार्गाकडे तुम्ही घालवू नका, वाईट सवय लावू नका. सवय वाईट म्हणत नाही की तुम्ही पाणीपुरी देताय, वडापाव देताय, आईस्क्रीम देताय, वाढदिवसाला मोठ्याच्या मोठं केक आणताय, सगळं तुम्ही करताय. पण तो मुलगा मोठं होऊन आपण जो करू शकतोय तो करू शकेल का, ह्याची जाणीव तुम्ही केली पाहिजे. समाजामध्ये रेस कशी चालल्या? शेजारच्यानं गाडी घेतली का आपण गाडी घेतली, शेजारच्यानं घर बांधलं का आपण घर बांधायचं, त्याच्या घरात टीव्ही आला का आपण, त्याच्या तो वाढदिवस जर कुठं हॉलला जाऊन केला, हॉटेलला जाऊन केला का आपला बी द्यायचा. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन जे करताय ते त्यांच्या वाईट मार्गाचं कॉम्पिटिशन करताय. शेजारचा मुलगा पहिला आला 10वीला, आपला का आला नाही, त्याच्यावर चिंतन करत नाही. शेजारच्याची बाग चांगली आली, आपली का आली नाही, त्याच्यावर चिंतन करत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला चिंतन करायचं आहे, ज्या ठिकाणी आपणाला सवयी सुधारावायच्या आहेत त्या ठिकाणी आपण नक्की काम करत नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली मुलं ज्या वेळेला चांगली घडतील, म्हणजे नुसत्या नोकरीतून चांगली घडली असं नाही, त्याच्यावर संस्कार चांगले घडवा. तो व्यावसायिक बनेल, नोकरीला जाईल, मजुरीला जाईल.
पण मजुरीच्या मिळणाऱ्या 500 रुपयामध्ये सुद्धा माझा पोरगा प्रपंच चांगला चालवेल ह्याचा आत्मविश्वास आई बापाला आल्याशिवाय तुमच्या धन्यता तुम्हाला कोणी देणार नाही. मित्र, प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये शिकण्यासारखी आहे. आज तुम्ही बघताय की गावामध्ये फार मोठी माणसं होऊन गेली, शिक्षण क्षेत्रात होऊन गेली, व्यवसाय क्षेत्रात होऊन गेली. आपण ह्याच्यावर कधी विचार केला नाही की आपली मुलं शिकली, आपली मुलं मोठी झाली आणि आपली मुलं बाहेर नोकरीला गेली म्हणजे आपण सुखी झालो. हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यात घ्या की ज्या बलवडी गावात असो, तालुक्यात असो, जिल्ह्यामध्ये असो, ज्यांची मुलं बाहेर गेली पॅकेजना नोकरीला, मग तो सांगोल्यात असेल, पंढरपूरला असेल, जतला असेल, कवटेमंकाळला असेल, पुण्यात, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, फॉरेन असेल, त्या मुलांनी इथं एखादा बाप शेती करत असेल, बाप इथं बलवडीत राहत असेल, तो इथं राहणाऱ्या मुलाजवळच राहतोय. एकाही मुलानं आपल्या गावात अभ्यास करा, शेजारच्या गावात अभ्यास करा, एकाही मुलानं आपल्या आई बापाला 8 वर्ष 10 वर्ष नेऊन सांभाळेल. म्हणून काय करते, मुंबईला नोकरी लागलं, तिथं फ्लॅट घेतला, इथं रिटायर झालेला पैसे देते, ती बायकोच्या नावावर फ्लॅट करून टाकते. तुम्हाला काय माहित आहे? मग ज्या वेळेला पुन्हा गाडी घेतोय, बाप इथं येतोय, पोरानं फ्लॅट घेतला, पोरानं गाडी घेतल्यावर सांभाळतोय, त्याला पत्र तर नीट करा. इथं राहताय जो सांभाळतोय त्याचा तुम्ही विचार करा. जो कमावतोय, एखाद्याचा मामा आहे, सक्का मामा गरीब असेल, रोडला दारू पिऊन पडलेला असेल, चुलत मामा जर सभापती असेल तर तिथंच सांगणार तो माझा चुलत मामा आहे, वाटलं हे कोण आहे म्हटलं तर सांगत नाही. म्हणजे ह्या गोष्टी आपल्यातल्या स्वच्छ आणि स्पष्ट बोलणं जोपर्यंत माणसाच्या जिभेवर येत नाही तोपर्यंत प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी नीट चालत. म्हणून मला ह्याच्यातून सांगायचं आहे, सुख म्हणजे काय, सुखी संसार म्हणजे काय. तुम्ही जगाच्या पाठीवर जर तुम्ही फिरला तर सुख फक्त ग्रामीण भागामध्ये आहे, शहरामध्ये सुख संपलेलं आहे. आज तुम्ही सांगा, इथं काही तुम्ही जेवण करा, एखाद्या इथं मुंबईत राहणाऱ्या माणसाला सांगायचं 100 माणसं जेवाय गोळा. अहो, जी धनीला येत ना, मातीला येत ना, ती जरी मेलं तर 1000 लोक आपल्या धनीला मातीला असते. सुख काय? सुख पैशात सुख नाही. जगण्यापुरते पैसे मिळवले आणि सुखी राहिला का सुख तुम्हाला मिळते. कुणाला विचारा, चला वारीला म्हटलं का 4 दिवस लय अडचण. माझं कुणाच म्हणते दारच काढायचे आहे, कोण म्हणते दारच धरायचे आहे, कोण म्हणते आगारच काढायचा आहे, कोण म्हणते पोरच नातवंड शाळेत सोडायचा. मग मी काय जणाला म्हटलं, आता आपण मोटरसायकलवर चालून पडलो तर शेंड्या दवाखान्यात टांगडा अडकून 1.5 महिना पडतोय का नाही, तेवढा धार बी निघते, आगारा बी निघतोय, दार बी येते, ते सगळंच होतंय. मग तुम्हाला सांगतो हा चमत्कार आहे. आम्ही म्हैसूरवरनं ज्योत आणली, बापू आणली का नाही, म्हैसूरवरनं ज्योत आणली आपण. 4 दिवसामध्ये म्हैसूर बेंगलोरवरून ज्योत आणली. ही ताकद परमेश्वराची. आता मागच्या 4 दिवसात बापूजी मशीद दार देना म्हणून नानाचा फोन आला. नानाला म्हटलं तुला न्यायचं असलं तर आईला घेऊन जा, इथनं कोण सोडणार नाही. मशीन संध्याकाळी धार दिली, ही परमेश्वराची आहे का नाही. मग धार दिली, आता निवांत आहे ते. सकाळपासून बापू म्हणतो तर मी जाणार आहे, मी थांबणार नाही. मग परमेश्वरानं आपोआप थांबवलं, थांबलंच. मग तुम्ही जोपर्यंत वेळ काढायला शिका, हा प्रपंच आहे. आज ना उद्या तुमचा दुसऱ्याच्या हातात जाणार आहे. चाललेलं बी तुम्हाला यातल्या निम्म्या जणीला कळालाय का नाही कळाला, आपल्या हातनं हळूहळू हळूहळू गेले, ही कळतंय सगळ्यांना. तरी पण आपण वेळ काढत. आता काय गरज आहे, चालत्या बोलत्या सासवाय द्या, सुनाचं घर सांभाळते, त्या सासर मातील जाते, धनीत जाते, लग्नात जाते, सगळ्याला जाते, सासू जाते, सगळं भाऊभाऊकीत काय असलं तर सगळं करते ती. म्हणून सगळ्याला कोण आहे. पण उद्याच्याला पिढी बदलत चाललेल्या आपल्या उद्याच्याला प्रापंचिक अडचणी होणार, सांभाळण्याच्या अडचणी होणार आहेत. आज 90% कुटुंबामध्ये ह्या पद्धती चालत आहेत, कारण याला जबाबदार स्त्री आहे. आज तुम्ही सांगा, लेक आली पंजाबीवर आली, जीन पॅन्टवर आली तर गल्लीत सांगते आहे काय आमचा जावायला हौशी आहे.
काय पंचायत असं घालते तू, जीन पॅन्ट घालून देतोय, साड्या अशा आहे त्या, फिरायला विमानाने नेतोय. आणि पोरग जर आठवड्याला पिक्चरला गेलं, त्यानं जर येताना बायकोला गाऊन आला तर हिच्या आई बापाने असलंच शिकवलंय म्हणते. म्हणजे हा बदल तुमच्यामध्ये झाला पाहिजे. लेख आणि सून याचा अर्थ चांगल्या वागवल्या पाहिजे, पण वागवल्या तरी नीट वागतील याची गॅरंटी कुणीही देत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, सुखी जगा, परमेश्वराचं नामस्मरण करा, नाती गोती चांगली सांभाळा, मित्र मैत्रिणी चांगल्या सांभाळा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं वागायला शिका. आणि माझं तर म्हाताऱ्या माणसाला प्रत्येकाला एक मत आहे की एक शेवटच्या मर्याच्या क्षणापर्यंत तुम्ही स्वतःच्या नावावरची इस्टेट मुलांच्या नावावर करू नका. तिथनं पुढे गॅरंटी राहिलेली नाही. अर्धी मुलं सासरवाडीच ऐकायला लागली. 90% मुलं सासरवाडीच ऐकतात. आई बापच किती ऐकतात विचारून काय करतात का? मग आई बापांनी सुद्धा आपल्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे. त्या आई बापाने आपल्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे काय दिवसानं काळ येणार आहे, आपली जी मुलं आहेत ती नांदायला जायचा काळ येईल अशी परिस्थिती आज आलेली आहे. फक्त ती अदृश्य आहे. कारण लग्न आणून आपल्या शेर लवंडून आत घेते, ती 16वे आपण घालतोय, त्यानंतर आपला विषय संपला. म्हणून आज बलवडी गावामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल कुठल्याही ग्रामीण भागामध्ये, तर ग्रामीण भागातल्या आई बापाची सेवा तुटत फुटत असू द्या पण करते. मग त्याला सुद्धा आधार आहे. गुरुजी आधार आहे का नाही? विजय शिंदे आईला सांभाळ ना, तर तुम्ही येऊन सांगताय काय दादा झाले, सगळ्या गावाला सांगताय ना आईला सांभाळत नाही. तुम्ही नाही सांभाळणार तर मी सांगतोय. आणि आपल्यामध्ये संस्काराची परंपरा ग्रामीण भागामध्ये आज बी जतन आहे. म्हणून आई बापाला सांभाळण्याचं खरं काम जर असेल तर ग्रामीण भागात. आणि सुख शेती आपण करतोय, पैसेवाला सुखी नाही. तुम्हाला म्हणायचं आहे का सुख पैशात आहे? कोण बी हात वर करा, मी त्याला समजावून सांगतो, सुख पैशात नाही. सुख सुखी राहण्याचं ज्यानं ठरवलंय त्याला सुख 100% मिळतंय. शेतकरी सुखी नाही का? सुखी आहे. बघा टामटो मित्र ते आहे, बापाला सांभाळते, ती सगळं आहे. आणि वारीला येणारी संख्या बघा संख्या किती आहे. गोव्याला जाणारी संख्या गावातली मोजा, आणि वारीला येणाऱ्याची गोर गरिबाची संख्या. आज रकमासारखी बाई सुद्धा 100-200 रुपये घेऊन वारीला येऊन वारी करून जात्या. ही परमेश्वराची पांडुरंगाची खरी शक्ती. ह्या जगामध्ये असा सोहळा नाही. ह्या जगामध्ये असा सोहळा नाही की आज 20-20 लाख लोक चालत येत असताना 1 रुपयाही जवळ नसताना ह्या पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. असा सोहळा, पायी सोहळा जगामध्ये तुम्हाला कुठेही दिसतात. अशा पांडुरंग आपल्या जवळ आहे, आपण दर्शनाला येत नाही. पंढरपुरात राहणारे सांगायचं 90% लोक 3-3 वर्ष दर्शनाला जात नाही, पण 3-3 दिवस बारीला लागून दर्शन घेणारे आहेत त्या माणसाला कळते. मग जवळच्या माणसाचं महत्व हे कुठल्याच माणसाला कळत नाही. म्हणून बारका अजिबात समजायचं नाही. कोण जागीरदार असेल ती पैसेवाला असेल, आपल्या जगण्यापुरतं पैसे आहेत, आपण त्या दारात ना आपण त्यापेक्षा जागीरदार अजिबात नाही. जगामध्ये तुम्ही चांगलं वागला, तुमच्या मागं चांगलं म्हटलं पाहिजे, ही भूमिका माणसाच्या जीवनामध्ये ठेवा. आता राहिला विषय, आपण जे कुठलंही काम करतो, कुठलंही काम करा, प्रामाणिक करा, एकमेकाला इज्जत द्या, एकमेकाला समाजातल्या घटकाला इज्जत द्या. म्हणजे अगदी कुटुंबात तर नवऱ्याला बायकोन दिली पाहिजे, बायकोला नवऱ्याने दिली पाहिजे, मुलांनी आई बापाला दिली पाहिजे, आणि समाजातल्या ज्येष्ठ माणसाला एकमेकाला इज्जत द्या. सकाळपासून सगळ्याला तुम्ही मोठ्याला राम राम करायला जावा, तुमची बारकी सुद्धा पोरं तुम्हाला राम राम करा. आपण जगणं हे पायाभूत गोष्टी जगण्याच्या लक्षात घ्या की ज्या मुलाला काहीच कळत नाही आपण काय बनणार, आपण काय करणार, त्याला महिन्याला 25,000 लाख रुपये 4 चाकी गाडीच्या सवयी तुम्ही लावताय. उद्या तो शेतीत यशस्वी नाही झाला, तो शिक्षणात यशस्वी नाही झाला, तो धंद्यात यशस्वी नाही झाला, तर ती गाडी विकणार आहे, ती बंगला विकणार आहे, शेती विकणार आहे.
त्याची कॅपॅसिटी ज्या दिवशी येईल आणि तुमच्याकडे संचयाचं धन असेल तर त्याला पहिल्या दिवशी गाडी घेऊन द्या, पहिल्या दिवशी बंगला देऊन द्या. पण ते फुल आहे, ते कुठं केसात घालायचं आहे, देवाला वायाचं आहे का एखाद्या मैतावर वायाचं आहे ह्याचा आपणाला अंदाज नसताना त्याला इतक्या वाईट सवयीने गच्च करायला लागलोय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ढाचेबद्ध जगण्याचा ढाचा ठरवा. कुटुंबात एवढं महिन्याला पैसे गेलं पाहिजे, ह्याच गोष्टी खायला त्या इथं हॉटेलिंगला जायचं नाही, मोबाईल द्यायचं नाही. तर आपला नवरा दारू प्याला का ज्याच्या संगत प्यालाय त्यालाच बायका शिव्या देते, पण ते पिऊन घरात येतोय त्याला काटेनं मारायचं सोडत नाही, ते बेते त्याला आणि त्याला कुणाच नाव देते त्या. तसं आपल्या मुलावर चांगले संस्कार आपण घडवले पाहिजे. आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणताही व्यवसाय म्हणजे मजुरीला जाणारा असू द्या, शेती व्यवसाय असू द्या, एखादा बिझनेस असू द्या, नोकरी असू द्या, कुठलाही व्यवसाय समाजामध्ये वाईट नाही. कारण जगणे एवढाच याचा अर्थ आहे. कुणाकडे किती आहे काय आहे, एखादा माणूस मिळालं त्याचं 200 तोळं जरी सोनं घेतलं असलं तर आमच्यासारखा मनी घालायचं म्हटलं जिसल्यानं बघून दातात तोंडात घालतोय काय सुद्धा मागे येत. म्हणून तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त तुम्ही परमार्थाकडे लक्ष द्या, प्रपंचाकडे लक्ष द्या, मुलाकडे लक्ष द्या आणि आपली सगळी नाती गोष्टी चांगली सांभाळा. आपण नवऱ्याला किंमत द्या, नवऱ्याने बायकोला किंमत दिली पाहिजे, हे ह्याच्यातून महत्वाचं आहे. आता जी मुलं चांगली निघतात त्याला परमेश्वराला आनंद व्हायचं काय कारण आहे परमेश्वराला? आपली पोरं कलेक्टर झाली, आपली पोरं चांगली व्यवसाय करायला लागली तर परमेश्वराला त्याचा आनंद का होतोय? आणि परमेश्वराने ठरवलेलं हे जग सुखी राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे आणि ह्या जगामध्ये चांगली माणसं जितकी तयार झाली पाहिजे. तुकोबाराय किती सांगते त्यांच्या अभंगाच्या, प्रत्येक अभंग असू द्या, त्यांचा एखादा काही असू द्या, त्यामध्ये काय सांगितले? प्रपंच सोडून काय सांगितलं नाही, कसं वागायचं सोडून काही सांगितलं नाही. प्रबोधन समाजाला त्यांनी केलेलं आहे, आपल्या ज्ञानाचं प्रबोधन केलेलं आहे. आणि त्यामध्ये ते सांगतात की अशी जी मुलं जन्माला येतात ते कुळाचं असेल, कुटुंबाचं असेल, गावाचं असेल नाव उज्ज्वल करतात आणि अशा मुलांचा आनंद मला होतोय असं परमेश्वरानं. मग आपुल्या येता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे, ती धन्यता परमेश्वरानं आई बापाला दिली. का धन्यता आई बापाला दिलेले? पोरग दारू पिऊन आलं ह्याच्या आई बापाने ही शिकवलं. पोरगी सासरला जाऊन भांडायला लागली ह्याच्या आई बापाने हीच शिकवलं. आणि पोरग कलेक्टर झालं तर म्हणते ती पोरगच हुशार होतं त्याचं काय. म्हणून परमेश्वरानं काय केलेलं आहे, जी मुलं चांगली निघतात, वाईट तुम्ही पदरात माप घालताय बापाच्या, मग चांगलं माप घालत नाही. म्हणून परमेश्वराला ह्याच्यामध्ये भाग घ्यावा लागलाय. आणि त्यांनी सांगितलंय जी मुलं चांगली मुलं मुली ज्याच्या उदरामध्ये चांगली जन्माला येतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. आणि अशा मुलांचा जो आहे त्याचा सगळा श्रेय आहे तो आई बापाला परमेश्वराने दिले. वाईटाचं समाजाने दिलंय, चांगल्याचं कुणी दिलं? परमेश्वराला दिले. आणि त्याचा आनंद कुणाला झाला? देवाला आनंद झालेला. मित्र, तुकाराम महाराज काय म्हणतात पुढं की अशी मुलांची, अशी जी माणसं समाजामध्ये जन्माला येतात त्यांची सेवा माझ्या हातनं घडली पाहिजे आणि तरच मला ती मुक्ती प्राप्त झाली, तर मला त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे, हे तुकोबा रायांनी अभंगामध्ये सांगितले. मग तुम्ही चांगलं घडवताना आई बापांनी सुद्धा मुलावर चांगलं लक्ष दिलं पाहिजे. पैसे कमवणं एक ध्येय ठेवू नका. मुलं मोठी करत असताना त्यांच्यावर संस्कार घडवण्यामध्ये सुद्धा जास्त वेळ घालवला पाहिजे, ही गोष्ट महत्वाची. तुम्ही रेस करू नका, पैसेवाल्याची रेस करू नका. तुम्ही आज समाजामध्ये बघताय तिसऱ्या पिढीला धन राहिलं नाही. तुम्ही कितीही कमवा, मी गावात मोजा, आई बापाने पैसे कमवले, ढिगानं पैसे कमवले, दुसरी पिढी बाद निघाली आणि तिसरी पिढी परत 1 रुपयाला माग जाय. तुम्ही गावात प्रत्येक घटकाचा अभ्यास करा. तुम्हाला हे सगळं गीता, भागवत, रामायण, पिक्चर, कविता, काव्यसंग्रह जे काय जगामध्ये लिखाण असतं ते एका गावात, सगळी पत्र एका गावात.
फक्त तुमची दृष्टी त्याच्याकडे बघण्याची वेगळी पाहिजे. कारण तुम्ही पात्र, ती प्रत्येक पात्र तुम्हाला गावामध्ये भेटणार आहे आणि तुम्ही त्या पात्राचा अभ्यास करा. बघा, एक माणूस तुम्ही गावातला घ्या, चिकाटी काय गुण असतो गुरुजी? चिकाटी गुण काय असतो? जो दारुड असतो अजिबात काम करत नाही, पण ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारूच पिते. त्याच्या ध्येय ठरलेला आहे. त्या ध्येयाला कुणालाही गाठणार, कोण मुंबईचा गाठणार, कुणाचा वाढदिवस आहे गाठणार, कुणाचा लग्नाचा आहे गाठणार, हात्या पाय पडणार, पण त्याचं ध्येय पूर्ण करू शकतो. आणि ध्येयवादी माणूस हा समाजामध्ये कधीच मागं पडत नाही. बघा, इथं जी आज मोठी दिसते, त्यांच्या आईबापाने काय केलं नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या आईबापाने जरी काय केलं नसलं तर जे तुम्हाला ग्राउंड दिलेलं आहे ते आईबापानं दिले आणि त्यांची पुण्य. घर बांधलं बापानं, गाडी घेतली बापानं, लगीन केलं बापानं, पैसे दिलं बापानं, मग तुम्ही काय केलं? रानातलं नीट केलं, बोर पाडली सगळं. मग तुम्हाला काय दिलं नसल्यामुळे म्हणते ती, हे घर बदले सरांनी बांधलं, हे घर विजय शिंदेनं बांधलं, किंवा ज्यानं केलंय त्याच्याच नावावर समाज टाकला. तुम्ही वाईट केलं तरी तुमच्या नावावर आहे, चांगलं केलं तरी तुमच्याच नावावर आहे. म्हणून तुम्हाला जरी आईबापाने काय केलं नसेल, जरी आईबापाने काय केलं नसेल, मागचा काळ बी वेगळा होता, आज काळ बदललाय. ज्या आईबापाने काहीच केलं नाही त्यांचीच मुलं आज समाजामध्ये कर्तृत्वान बनली. का नाही ती बनली कर्तृत्वान? मग बघा, ज्याच्या घरी कमवल्यास 2% लोक असू शकतात, 2%, जी तिसरी पिढी नीट निघाली. म्हणून आपणाला कष्टाशिवाय जगात काही मिळत नाही, फुकट जगामध्ये काही मिळत नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि वावटळीच्या मागे लागून जीवन कधी सार्थकी लागत नाही, जीवनाला कधी सुख नाही. कधीच तुम्ही दुसऱ्याच्या बद्दल रेस करू नका. काय असेल ते खावा, सुखी समाधान. रोज हॉटेलचा मालक आहे, रोज हॉटेलात पंचपक्वान्न खाते, तरी पण ती मारायला लागली. रोज कामाला येणाऱ्या बायका आहे त्या, चटणी भाकरी आणते त्या, तरी त्या गुपगुपीत शांत झोप असते. बघा, तुम्ही एखाद्या व्याजात पैसे समजा एखाद्या माणसाकडे दिले तर 10-20 लाख रुपये व्याजा नाही, तर त्याचा ऍक्सिडेंट झाला, घरचे दवाखान्यात, दोस्त दवाखान्यात, आणि ज्यानं पैसे दिला ती नाता देवळात ते तुझं असं करतो, त्याला वाचवते, ती वाचवते. दुःखी कोण आहे? दुःखी कोण आला? संचयाचा माणूस दुःखी असतो. आज इथं तुम्हाला मगाशी बोलताना मी सांगितलं, आज इथं आलाय तुम्ही 5 दिवस, हा, घरचं लक्ष. समजा दुकान आहे, लोक किती पैसे आणते, बायको किती आणते, असून किती आणते, शेतातलं काय होतंय, ह्याचं काय होतंय का नाही, ह्या विचारानं तुम्ही ज्या दिवशी बोलपटता, प्रापंचिक विचारामध्ये तुम्ही वर्षातनं 1 महिना शांती सुखासाठी तुम्ही परमार्थाकडे वळला पाहिजे. आणि परमार्थ दिवसभर केला नाही पाहिजे, तुम्ही थोडा वेळ करा, जात करा, बोलत करा, चालत करा, तुम्ही ते चांगलं करू शकता. आणि थोडं थंड व्हायला शिका. तुमच्या लक्षात येईल एखादी गोष्ट. मी तापटच होतो, मी काय पहिल्यांदा असा नव्हतो, मी तापट होतो का त्यामुळे बरोबर आहे, चुकीचं आहे. पण ज्या वेळेला वय वाढल, ज्या वेळेला तुम्हाला अनेक माणसाचा संपर्क घडेल, त्यावेळेला तुमच्यातला तापटपणा कमी होतो. आणि तापटपणा जर कमी झाला, तुम्ही विचार करून करा, एखाद्याचं भांडण झालं आणि घरातलं धाव भाव लगेच गेलं तर तिथं मारामाऱ्या. एक अर्ध्या तासानं तुम्ही जावा तरी त्याच्यावर विचार होतो, शांत होतो. म्हणजे एकदम एखादा निर्णय घेत असताना तुम्ही निर्णय व्यवस्थित घेतला पाहिजे. आता दुसरी गोष्ट काय होत्या, पुरुष प्रधान संस्कृती आहे, मला तर वाटत नाही राहिल्या. पण एखादा माणूस एखादा निर्णय कुटुंबात घेत असेल, आर्थिक व्यवहाराचा असेल, प्लॉट घ्यायचा असेल, गाडी घ्यायचा असेल, तुम्ही कुटुंबात सगळ्यांना विचारात घेतलं पाहिजे. बायकोला विचारात घेतलं पाहिजे, पोराला विचारत, मी अशाची गाडी घेणार आहे, असं असं करणार आहे, तुम्ही असा असा प्लॉट घेणार आहे, तुम्ही विचारानं केलं पाहिजे. त्या विचारामध्ये जर विभाजन असेल तर त्याला स्टे करा आणि पुन्हा समजावून सांगून घ्या. घेण्याबद्दल मनाई नाही, पण गरज असेल तर तुम्ही घ्या. एक गाडी घेतली का 35,000 रुपये जाग्याला लागते, महिन्याचा खर्च सोडून 35,000 रुपये जाग्याला लागते. तुम्ही फक्त सासरवाडीला आणि कुठं पाहुण्याकडे गेला आणि कुठं फिरायला गेला तेवढी गाडी वापरली का महिना 35,000च्या कमी खर्च आला तर ते तुमच्या टांगत.
मग तुम्ही गाडी घेताना किती गरजेचे आहे हे तपासलं पाहिजे. आज तुम्ही 70,000 कमवताय, 35,000 खर्चाला जाते, 35,000 गाडीला घेतले 4 चाकी. गाडी तुम्ही शेजारच्यान घेतली म्हणून रेससाठी घेऊ नका. गाडी खरंच पण कॅपेबल असेल तर गाडी घ्या, अजिबात. आता एक बघा, तुम्हाला सांगतो आपल्या मानसिकता कशा पण. तुम्ही आज इथं कोण भेटतो, येसू बाप्पा येतो किंवा कोण भेटतो, दायगुडे येतो, कोण भेटतो, तुम्ही गुरुजी आहे, डीपी गुरुजी आहे, तर कुणी भेटतो. आता तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही आई वडिलाला कुणी भेटल्या एक 50,000 रुपये द्यायचं, गाडी द्यायची, सोलापूरला जायचं आणि तुम्ही 50,000 कपडे आणा म्हणून सांगितलं तर ती 2,000ची साडी घेताना 20 वेळा विचार करणार, 2,000चा ड्रेस घेताना 20 वेळा विचार करणार. त्याच कारण काय? आणि तेच कोणाला किंवा पोरीला पटवा तुम्ही 50,000 दिले होते म्हणते पप्पा 52,000चा ड्रेस मागलाय, 2,000 ऑनलाईन पाठवा. हा फरक काय? ह्या फरकाला जबाबदार कोण आहे? कारण ती ढाचेबद्ध जीवन जगलेले आहेत आई वडील, ढाचेबद्ध. त्यांची नजर तिथपर्यंत पोहोचलेली नाही. कारण त्यांना आज 50 रुपयाचा 50,000ची साडी घ्यायची म्हटलं तर ती पोराचा विचार करते, तेवढं कष्टान कमवते, 50,000 काय करायचं आहे, साडी फाटेल, पोरगा विचार करत. कारण त्याला तुम्ही सवयी घालता आणि ह्या सवयी तुमच्या समाजात आणि तुमच्या प्रापंचिक गोष्टीमध्ये ह्या सवयी मारत आहेत. बघा तुम्ही देशात फिरा, देशात महाराष्ट्र कुठे फिरा, आपण गाडी घेऊन फिरून दाखवतो. विदर्भ, मराठवाडा, इकडं सातारा, कोल्हापूर, कुठेही चला तुम्ही, कोकण फिकन सगळीकडे चला तुम्ही. आपल्या एवढे हॉटेल, आपल्या एवढं बार, आपल्या एवढी आईस्क्रीम पार्लर, पाणीपुऱ्या तुम्हाला जगात कुठं मिळणार नाही. 4 हॉटेल सुद्धा मी भोकर मध्ये काम केलं. 4 हॉटेल जर तुम्हाला चांगली जेवायच्या लायकीची दिसली तर बघा. पण पुरीचं लगीन जमलं आणि अकाउंट तोड सुद्धा ठरलं का ती 15 मिनिटात घरातनं पीठ करते, अकाउंट तोडून घेते. तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला, हे कसं करता तुम्ही? एवढं सोनं तुम्हाला देणं कसं परवडतं? काय नाही म्हणते, आम्ही कापूस करतो, सोयाबीन करतो, तूर करतो, इकलं शिल्लक राहिलं का अर्धा तोळा, पुढल्या इकलं घेतलं का अर्धा तोळा, सोयाबीन इकलं का 1 तोळा. मग मुलीच्या हिशोबामध्ये आम्ही कमी खर्च करू. आता पाहुणे आमचे आहेत तिथं, तुमचं असलं आपल्यासारखं नाही. आपल्यासारखी जे आज आपल्यात, मी आज एकादशी आहे, मी जे आपल्यामध्ये ज्या खाण्याच्या सवयी आहेत त्याची दुकानं सुद्धा तुम्हाला 4 दिसणार नाही. ती 10 गावात फक्त ज्याचं दुकान दिसेल 80% गावामध्ये हॉटेल सुद्धा दिसत नाही. पण तो भाग श्रीमंत आहे, त्यांना आपल्यासारखी घरं लय दिसणार नाही, ती कपडे लय दिसणार नाही, ती मोठं बोलणार दिसणार नाही, आपल्यात गाडी दिसेल, मोठं दिसेल. तर आज बघा तुम्ही, प्राथमिक शिक्षक असेल, हायस्कूलचा शिक्षक असेल, बिगर सोसायटीची किती आहे? चिंतन करण्यासारखं. पोरं बारकी आहे, ते अजून कॉलेजला गेले नाही, ते काय नाही, ते कुणीतरी जागाच घेतला नाही, त्या घर एखाद्याने घर बांधले, ह्या गोष्टी सगळ्या. त्या 2 चाकी गाड्या, लाख रुपये पगार आहेत. पण बँकेचं लोन कशासाठी? हा, काहीच नाही. आणि काय झालं, सवयी बाद नाही त्या, तरी पण लोन आहे. माणसाच्या सवयीत काय झाले की आज एखादा व्यवसाय आणि लोनची गरज नाही, बँकवाला येते, तुमचा व्यवसाय चांगला चालतोय, फटक्यानं तुम्हाला म्हणतोय लोन पाहिजे का, लोन घेते, 20 लाख मिळालं घेते, 25 लाख मिळालं घेते. ते मग इकडं घर बांध, तिकडं गाडी बांध, कपडे घे, फिरायला जा, पैसे जातात निघून, धंद्यातनं पुन्हा ह्या 25 लाखाचं लोन दिलं, भांडवल कमी होतं आणि प्रापंचिक व्यावसायिक नुकसान. गरज असेल तर कर्ज घ्या, गरज नसताना देतो म्हणून तुम्ही कर्ज घेऊ नका, ते सुद्धा प्रपंचाला बाधक आहे. जामीनदार होताना सुद्धा इथनं पुढे विचार करावा लागतो. आज गुटगुटीत दिसणारा माणूस उद्या गुटगुटीत नाही. मी मगाशी म्हटलं बुवाला की दोन्ही पोराला समान धरा, दोन्ही पोरांच्या नावावर जमीन करा. विष्णू बुवाला म्हटलं, हो पाटील बरोबर आहे, नाही मी 100% करणार. मी म्हटलं तुम्ही तारीख घेऊन आलाय का मृत्यूची? मी 20/12/2035 ला मरणार आहे, असं काय माहित आहे का? नाही ना. मग तुम्ही दोघांनाही बरोबर, तर त्याने कबूल केलं. तर समाजात प्रत्येक माणसानं जाता जाता प्रबोधन केलं पाहिजे, जाता जाता माणूस घडवला पाहिजे. एका माणसानं जर एक माणूस घडवला तर आपलं गाव सुंदर बनल, प्रत्येकाचं गाव.
म्हणजे आपलंच गाव असं नाही की प्रत्येक गाव सुंदर बनल, ह्यासाठी प्रत्येक घटकाचा जर परमेश्वराला आनंद होत असेल आणि परमेश्वर म्हणत असेल की त्याची सेवा माझ्या आत्म घडू दे, मला त्याची धन्यता मिळेल. मग आपण का कशासाठी करत नाही? काय समाजाचं त्यानं म्हणायचं हे समाज, त्यानं म्हणायचं ती समाज, काय सांगा? मोठ्याच्या माग पळायला लागलेल्या मेंढरासारखं समाज आहे. काय काय फायदा नाही समाजाचा. तुम्ही अडचणीत येईल त्यावेळेला कुठलाही समाज तुमच्या पाठीमागे उभा राहतो. समाजाच्या भिंती बाजूला काढा, विचाराच्या भिंती एकत्र पाडून भिंतीनं तुम्ही एकत्र या, एक गच्च समाज बनवा. आणि आपण ह्या समाजाला घडवण्यासाठी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण एक संकल्प केला पाहिजे आणि आपण खर्चावर खरंच कंट्रोल केलं पाहिजे स्त्रियांना, तर प्रपंच उभा राहणार आहे. नसेल तर प्रपंच संपणार आहे. तर पोरांना सुद्धा सवय कमीत कमी खर्चाच्या बजेटच्या लावा. पोरग शिकलं आणि तुमच्याकडे संचय असेल तर त्याला तुम्ही मदत करा. नोकरी लागल्यानंतर त्याला मदत करा. घर घे बाबा, गाडी घे, सगळं घे. पण आज त्याला तुम्ही जर लहान वयात वाईट सवयी लावल्या तर तुमचं पोरग शिकणार नाही, तुमचं पोरग व्यवसाय करणार नाही, तुमचं पोरग शेती करणार नाही. हा आजच्या प्रबोधनाचा खरा गाभा आहे. म्हणून आपुल्या हिता ज्वासी जागता धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. त्यावर मला तुम्ही सगळ्यांनी प्रवचनाची सेवा पहिल्यांदा दिली. माझ्यातनं काय चुकलं असेल, थोडक्या बोलक्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे, तर मला त्याच्यातून माफी द्यावी. आणि मी कुंडलिक वर्धा बोला कुंडली उतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.